आणि आता बातमी आहे चर्चेत आलेल्या 4 बॅनरची। मुंबईत लावण्यात आलेल्या बॅनरबाजीची सध्या चर्चा आहे। पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकले, तर तिकडे मातोश्री बाहेर हिंदू गब्बर असं म्हणत नितेश राणेंच्या समर्थनात बॅनरबाजी पाहायला मिळाली। दादरमध्ये मनसेनं हिंदी सक्ती विरोधात बॅनर लावलेला पाहायला मिळाला। पाहूया हा रिपोर्ट। राजकारणातल्या 4 बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पहिलं बॅनर मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेलं, दुसरं बॅनर दादरमध्ये मनसेचं हिंदी सक्ती विरोधात लागलेलं, तिसरं बॅनर शिवसेना भवनासमोर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाचं लागलेलं, आणि चौथं ठाण्यात ठाकरेंवर टीका करणारं लागलेलं बॅनर। आज रविवारी या 4ही बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी मंत्री नितेश राणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली। त्यानंतर नितेश राणेंनी देखील जोरदार पलटवार केला। अशातच आता मातोश्री परिसरात नितेश राणे यांना हिंदू गब्बर म्हणत हटके बॅनर लावण्यात आले। नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। आता या बॅनरवर नितेश राणे यांचा उल्लेख वस्ताद आणि हिंदू गब्बर असा करण्यात आला। यावरून आता विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केली आहे। कार्यकर्ते अति उत्साहाने नावं देत असतात, पण आता हिंदूंच्या गब्बरची दखल मातोश्रीने घेतलेली आहे, हिंदू समाजाची घेतलेली आहे, आणि म्हणून ये डर जरुरी आहे। माझं नशीब आहे की मातोश्रीच्या आतमधल्या बाथरूम मध्ये बॅनर लागले नाही। याला आम्ही बघतच नाही, कारण स्वतःहून स्वतःला काहीतरी म्हणून घ्यायचं, स्वतःहून स्वतःला काहीतरी समजायचं, हा तर प्रॉब्लेम आहे। आणि ते काय आहे ते उद्धवजींनी त्या दिवशी सांगितलंय। आता ते असतील गब्बर बिब्बर हिंदूंचं काय मला माहित नाही, पण ते वळवळणारे रब्बर आहेत हे नक्की। शोले मधल्या गब्बरला काही चांगल्या दृष्टीने लोक बघत नव्हते, त्यामुळे हिंदू गब्बर म्हणजे काय हे मला कळलं की मग त्याच्यावर बोलेन। शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलंय। या बॅनरवर सूर जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्रात काही वर्षात समीकरण बदलणार, महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश जाधव यांनी हे बॅनर लावले आहेत। शिवसैनिक कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत, त्यावेळी ते महाराष्ट्रात ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं घालणार आहे। आमची बीएमसी आमच्याकडेच राहणार आहे, त्यासाठी मी कामाख्याला चाललेलो आहे, नवस करायला चाललेलो आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे जर बीएमसी आमच्याकडे आली तर येणाऱ्या दिवसामध्ये समीकरण बदलून महाराष्ट्राचं सरकार हे आमचं असेल, हा पूर्ण मला आत्मविश्वास आहे। खरं तर राजकारणामध्ये ईश्वरी शक्ती, देव देवी दैवत्व आणू नये, सुबुद्धी सगळ्यांना मिळावी। कोणाला कामाख्या देवीला जाऊन मिळत असेल तर त्यांनाही सुबुद्धी मिळावी असं आम्ही म्हणू। आता कोण कोण देवीला साकडं आलेलं आहे याचा शोध घ्या तुम्ही। संध्याकाळची काही लोकांची उतरत नसते ना, म्हणून रात्री जाऊन बॅनर लावतात। संध्याकाळची काही लोकांची उतरत नसते ना, म्हणून रात्री जाऊन बॅनर लावतात। खरं शिंदे आणि ठाकरे एकत्र यावं असं त्या बॅनरचं म्हणणं असावं, मला माहित नाही म्हणजे काय त्यांचं अर्थ आहे। दादरमध्ये मनसेनं हिंदी सक्ती विरोधात बॅनरबाजी केली आहे। हिंदी सक्ती विरोधात मनसे उद्यापासून थेट रस्त्यावर उतरणार असल्याचंच संदीप देशपांडे म्हणाले। तर मराठीचा सन्मान करा, हिंदीचा अपमान नको अशी भूमिका अबू आझमी यांनी घेतली आहे। येणाऱ्या सोमवारपासून हिंदी सक्ती विरोधाची लढाई ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक आम्ही सर्वजण म्हणून लढू, याची नोंद सरकारने घ्यावी, आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार सरकार असेल। अगर महाराष्ट्र में 3 लैंग्वेज है तो सबसे पहले मराठी होना चाहिए, उसके बाद इंग्लिश, हिंदी होना चाहिए, फिर इंग्लिश होना चाहिए। मैं मराठी की बहुत इज्जत करता हूँ, सम्मान करता हूँ, मराठी का पूरा सम्मान होना चाहिए, लेकिन हिंदी का अपमान नहीं होना चाहिए। तिकडे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर लावण्यात आले। कम ऑन किल मी या ऐवजी कम ऑन सेव्ह मी म्हणाला असतात तर शिंदे साहेब मदतीला आले असते। एकनाथ शिंदे हे मारणाऱ्यातील नसून तारणाऱ्यातील आहेत असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। अशा गद्दाराच्या मदतीने कुठं काय होत असतं का? उद्धव साहेबांना कोणाच्या मदतीची गरज नाहीये। गिरीश गायकवाडसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।